हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, आपण 4 चॅप्टर पूर्ण केलेलं आहे. आता नेक्स्ट जो काही चॅप्टर आहे आपला, पहा, केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर, हा आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहे. पहा, तर स्टार्ट करूया आपला केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. केमिकल बॉन्डिंग. बॉन्ड इज मेड अप ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, loss of electron or gain of electron. Now look at this picture. This is the one type of bond. Strong second indicates strong bond. That is the Na plus Cl minus. This is the strong bond is made up of strong seconds. NaCl that are used in a daily use. Now look at this bond. Strong bond, that is a PP overlap. Above and below. Weak bond, pi PP overlap. These are the generals about the bond. Now look at the introduction of this chapter. Introduction. Matter is made up of a similar or different element or substances. How matter is made? Matter is made up of similar or different element that combine with each other and they form a substances. For example, H2, N2, CO2, H2O. Substance consisting of same atom is called an element. सेम सबस्टन्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण? एलिमेंट्स म्हणतो, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज एन ॲटम? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर विच मे ऑर मे नॉट हॅज अ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स बट टेक्स पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड एन ॲटम. त्याला काय म्हणतो आपण? ॲटम्स म्हणतो. दीज आर द स्मॉलेस्ट पार्टिकल and they are individual. They take part in a reaction are called as atom. From atomic structure, atom is a basic unit of matter. Atomic structure पासून काय शिकलो आपण? Atom is the basic unit of matter that consists of a nucleus surrounding by the electron. काय पाहिलं आपण त्या चॅप्टरमध्ये? ते जे काही न्यूक्लियस आहे आपलं, ते न्यूक्लियस काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉननं सराउंड केलेलं आहे. And they does not exist independently except in case of a noble gases. नोबेल गॅसमध्ये ते आपल्याला एक्सेप्शनली पाहायला मिळू शकतो. Now look at the structure of atoms. These are the nucleus containing central positive charge and electrons that are continuously revolved around it. What is a molecule? The smallest particle of matter with independent existence is called as a molecule. लहानात लहान भाग आहे, पण तो कसा असतो? इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे त्याचं. दिज आर कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल. अ ग्रुप ऑफ ॲटम एक्झिस्टिंग ॲज वन स्पेसिस हॅव्हिंग सेम प्रॉपर्टी इज नोन ॲज अ मॉलिक्यूल. त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्युल्स म्हणतो. अ मॉलिक्यूल मे हॅव सिमिलर ऑर डिफरंट ॲटम कंबाईन टुगेदर. मग ॲटममध्ये काय असू शकतील? वेगवेगळे ॲटम्स असतील, ते कंबाईन होतील. एकाचे असतील असं नाही, ते वेगवेगळे सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, H2O मॉलिक्युल्स आहे. आता हा याच्यामध्ये मग हायड्रोजन ॲटम्स आहे, ऑक्सिजन ॲटम आहे. दिज आर द एक्झाम्पल्स ऑफ द मॉलिक्युल्स. H2O. नाउ लुक ॲट दिस एक्झाम्पल. C2H6 इथेनचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन्स आहे. व्हॉट इज द केमिकल बॉन्ड? नाउ लुकिंग टू चॅप्टर. The force of attraction which holds various constituents, atom, molecule, ions, etc. together in different chemical species is called a chemical bond. What is meant by chemical bond? It is the bond between atoms, molecules or ions that hold these various constituents together by force of attraction. This is called as a
केमिकल बॉन्ड. दे आर कॉल्ड ॲज अ केमिकल बॉन्ड. त्याला म्हणतो आपण केमिकल बॉन्ड. जो काही करतो ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील, याला फोर्स ऑफ अट्रॅक्शननं होल्ड करून ठेवतो, त्याला म्हणतो आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. फॉर एक्झाम्पल H2O मध्ये बॉन्ड पाहायला मिळतात आपल्याला. C2H6 मध्ये बॉन्ड पाहायला मिळतात. Why atom combine to form molecule? To attain stability. मग हे ॲटम आहेत, हे ॲटम का कंबाईन होतात आणि त्याच्यापासून मॉलिक्यूल बनतं? तर का बनतं मॉलिक्यूल? टू अटेन स्टॅबिलिटी. त्या ॲटमला काय मिळवायची असते? स्टॅबिलिटी मिळवायची असते. आणि ती स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तो काय करतो? दुसऱ्या ॲटमसोबत कंबाईन होतो आणि काय होतं? त्या ठिकाणी मॉलिक्यूल्स फॉर्म होतो. अजून काय आहे? हाऊ टू अटेन स्टॅबिलिटी. त्याला कशी स्टॅबिलिटी मिळते? इट्स स्टॅबिलिटी इज अटेन बाय डिक्रीजिंग द एनर्जी कंटेंट ऑफ द सिस्टीम. मग त्या सिस्टीममध्ये जी काही एनर्जी असेल ती एनर्जी काय करतो? तो कमी करतो. किंवा अजून काय करतो? तो बाय अटेनिंग ऑक्टेट कॉन्फिगरेशन, किंवा तो ऑक्टेट कंप्लीट करतो आणि काय होतं? तो स्टेबल होतो. हाऊ? पहा आता कसं. ऑल ॲटम कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल एक्सेप्ट नोबेल गॅसेस. नोबेल गॅस रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही किंवा ते कंबाईन होत नाहीत, बिकॉज देअर ऑक्टेट इज कम्प्लिटेड अँड देअर फॉर देअर इज नो नीड टू कम्प्लीट द ऑक्टेट. त्याचं ऑक्टेट ऑलरेडी पूर्ण असतं, मग त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्याची गरज आहे का? नाही. पण बाकी जे काही एलिमेंट्स असतील याला ऑक्टेट कंप्लीट करण्याची गरज आहे. पहा फॉर एक्झाम्पल helium, neon, argon, krypton, xenon, radon. These are the noble gases. They does not participate in the formation of molecule. Noble gases or inert gases neither chemically combine with any other element nor among themselves due to stable octet configuration. त्याचं ऑक्टेट काय झालेलं असतं? पूर्ण भरलेलं असतं, म्हणून तो रिॲक्शन्समध्ये कशामध्ये भाग घेत नाही. Why atom combine to form a molecule? Experimentally it has been found that magnitude of a new attractive forces is more than the new repulsive forces. म्हणजे नवीन जो काय बॉन्ड तयार होतील त्याचं जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल हे जुन्या बॉन्डपेक्षा काय असणार आहे? आपलं निश्चितपणे जास्त असणार आहे. म्हणून काय होतं? ॲटम त्या ठिकाणी कंबाईन होतो. ॲज अ रिझल्ट टू ॲटम अप्रोच इच अदर अँड पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज. दोन ॲटम कंबाईन होतात आणि त्याच्यामध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी असेल ती एनर्जी काय होते? डिक्रीज होते. आणि एनर्जी जेवढी डिक्रीज होईल तेवढा मॉलिक्यूल काय होते? आता स्टेबल होत असतो. पहा अल्टिमेटली अ स्टेज इज रीच वेअर द नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बॅलन्सेस द फोर्स ऑफ रिपल्शन अँड सिस्टीम ॲक्वायर्स मिनिमम एनर्जी. मग या ठिकाणी एखादी सिस्टीम असेल त्या सिस्टीमला जेवढी कमी एनर्जी असेल ते तेवढी काय असते? स्टेबल असते. ज्याला एनर्जी मॅक्झिमम आहे दीज आर द कॉल्ड ॲज अनस्टेबल. मग काय होतं? अशी एक कंडिशन येते की ज्या कंडिशनला काय होते? आपली सिस्टीम काय होते? मिनिमम एनर्जीला येते आणि मिनिमम एनर्जीला जर आले तर त्याला जी काय स्टॅबिलिटी मिळणार आहे ती मॅक्झिमम असणार आहे त्याची स्टॅबिलिटी. For example, energy is released when a bond is formed between two hydrogen atoms. The hydrogen molecule is more stable than isolated hydrogen atoms. आता पहा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपल्याला काय आहे? हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतं आपला H2 मॉलिक्यूल. कशापासून बनतो H2 मॉलिक्यूल? कॉम्बिनेशन्स ऑफ टू हायड्रोजन ॲटम. मग या दोन हायड्रोजन ॲटमची जी काही एनर्जी असेल त्याच्यापेक्षा जो काही आपला हायड्रोजन मॉलिक्यूल असेल याची एनर्जी काय असेल? कमी असेल. आणि ही एनर्जी काय होते? रिलीज होते, म्हणजे बाहेर पडते. आणि किती एनर्जी बाहेर पडते? द एनर्जी रिलीज इज 43,508 joules. मीन्स द लार्ज एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ दिस मॉलिक्युल्स. पहा डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, ग्राफ दिलेला आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. पाहता सुरुवातीला दोन हायड्रोजन ॲटम सेपरेट असतील, याची एनर्जी काय आहे? मॅक्झिमम आहे. पण ज्या वेळेस ते दोन कंबाईन होतात त्यावेळेस त्याची जी काही एनर्जी येते ती एनर्जी काय आहे? आपल्याला कमी पाहायला मिळते. आणि त्याचं कसं होतं? मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग त्या ठिकाणी होतं आणि H2 आपल्याला मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी मिळतं. आणि इंटरमॉलिक्युलर
इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स किती राहतं त्याच्यामध्ये 74 पिकोमीटर राहतं आणि हा मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. फॉर्मेशन्स ऑफ H2 मॉलिक्युल्स आहे या ठिकाणी. Now this is the MCQs depending upon these topics. A matter is made up of ... types of element. मॅटर कशापासून बनतं आहे? सेम टाईप ऑफ एलिमेंट पासून बनतं आहे, डिफरंट बनतं आहे का बोथ ए अँड बी पासून बनतं आहे? काय ऑप्शन असेल याचा? तर बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बी. मॅटर इज मेड अप ऑफ सेम ॲज वेल ॲज डिफरंट एलिमेंट्स. दे आर कॉल्ड ॲज matter. Now next, what is an atom? Atom काय आहे? Largest part of matter, basic unit of matter, unknown part of matter, and the last one is infinite part of matter. The correct answer is a basic unit of matter. Atom is a basic unit of matter. आपण atomic structure मध्ये पाहिलेलं आहे ते. Atom is a basic unit of matter. Third one, how an atom combine to form a molecule? By increasing energy, by decreasing energy. Third one, either increasing or decreasing energy. And the D, we cannot see. काय होतं? ॲटम ज्यावेळेस कंबाईन होतो आणि मॉलिक्यूल तयार होतो, तो मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याची जी काही एनर्जी असते ती कमी होते, म्हणजे डिक्रीज होतं. मग कसं म्हणू शकतो आपण? ॲटम कंबाईन टू फॉर्म अ मॉलिक्यूल बाय डिक्रीजिंग एनर्जी. एनर्जी त्याची कमी होत असते. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉर्म अ मॉलिक्यूल? हॅलोजन्स, चाल्कोजन्स, अल्कली मेटल अँड नोबेल गॅस. याच्यापैकी कोण मॉलिक्यूल फॉर्म करणार नाही आपल्याला? तर आन्सर आहे नोबेल गॅस. आता पार्ट 2 पाहूया आपण याचा. Why noble gases are inert in nature? Because their outermost shell has a 2 or 8 electrons. For example, element helium, neon, argon, krypton, xenon. Atomic number दिलेला आपल्याला 2, 10, 18, 36, 54 and 86. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण तर प्रत्येक सेल काय झालेली आहे याची पूर्ण भरलेली आहे. म्हणजे के असेल, एल असेल, एम असेल, एन असेल, या ज्या काही सेल्स असतील त्या पूर्ण भरलेल्या आहे. त्याच्यामुळं ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला मिळालेलं आहे. हाऊ ऑब्झर्व द आउटर मोस्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर ते पूर्णपणे भरलेलं आहे. व्हाय मॉलिक्युल्स आर मोर स्टेबल दॅन इंडिव्हिज्युअल ॲटम्स? बिकॉज दे possess लेस एनर्जी. हाऊ डू ॲटम कंबाईन? Atom combine together in order to complete their respective octet so as to acquire stable inert gas configuration. ॲटम कशामुळे कंबाईन होतात? तर त्याला स्टॅबिलिटी मिळण्यासाठी ते कंबाईन होतात. मग याला स्टॅबिलिटी कधी मिळेल? ज्या वेळेस तो काय करेल, इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन ॲक्वायर करेल, त्यावेळेस त्याला काय मिळेल? स्टॅबिलिटी मिळणार आहे. Why do certain atom combine while certain other do not? काही ॲटम कंबाईन होतात आणि काही कंबाईन होत नाहीत. पहा, व्हाय डू मॉलिक्यूल possess डेफिनाईट शेप? काही मॉलिक्यूलला डेफिनाईट शेप्स असतो, काहीला डेफिनाईट शेप नसतं. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स इज डिफरंट थेरीज हॅव बीन गिवन फ्रॉम टाईम टू टाईम. प्रत्येकाचं ॲन्सर वेगळं आहे. तर प्रत्येक ॲन्सरमुळे काय होतं, त्याचं जे काही रिझन्स मिळणार आहे ते वेगळं आहे. द नंबर ऑफ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इन नोबेल गॅसेस. नोबेल गॅसमध्ये आउटरमोस्ट किती इलेक्ट्रॉन्स असतात? त्याच्यामध्ये 2, 8, 18, आयदर 2 or 8. किती आन्सर आहे त्याचं? आयदर 2 or 8 असतील.
सेकंड वन, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म होताना काय होतं, एनर्जी कंटेंट इन्क्रीजेस, एनर्जी कंटेंट रिमेन्स सेम, एनर्जी कंटेंट डिक्रीजेस, and the last one is a एनर्जी चेंज कॅन नॉट बी नोन. तर ज्यावेळेस केमिकल बॉन्ड तयार होत असतो, हा बॉन्ड तयार होताना त्याची जी काय एनर्जी असेल ती एनर्जी काय होते, डिक्रीज होत असते. थँक्यू.